आपला आवाज कोकण 24 तास। पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा 2 ऐवजी 2.5 महिने मासेमारी बंद ठेवण्यात आल्याने यावर्षी मासेमारी व्यवसाय चांगले उत्पादन देईल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मत्स्य बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे। आमच्या महाराष्ट्रातल्या मच्छीमारांच्या एकंदरीत आर्थिक उन्नतीसाठीच आम्ही 15 ऑगस्टपर्यंत मासेमारीची बंदी कालावधी वाढवलेली होती आणि आता मासेमारीचा हंगाम उद्यापासून सुरू होतो आहे आणि म्हणून मच्छीमारांचा आम्ही एकंदरीत हे जे काय राज्य सरकार म्हणून आम्ही जी काय भूमिका घेतली बंदी कालावधी वाढवायची, मला या खात्याचा मंत्री म्हणून मला विश्वास आहे की ह्या वर्षी निश्चित पद्धतीने चांगलं उत्पादन आणि चांगले मासे आमच्या मच्छीमारांना भेटतील, ज्याच्यामुळे त्यांचा आर्थिक फायदा होईल आणि निश्चित पद्धतीने राज्याचं पण उत्पादन ह्या निमित्ताने वाढेल। ड्रोन कॅमेरे वाढवणार आहेत का? 10 अजून नवीन ड्रोन कॅमेरा आम्ही मागवलेले आहेत। 2 स्टीलच्या गस्ती नौका, तो जे 10-15 मागवले त्याच्या पहिल्या 2 आमच्याकडे आलेले आहेत। 1-2 दिवसांमध्ये तेही कार्यान्वित होतील। म्हणजे 10 ड्रोन आणि 2 स्टीलच्या गस्ती नौका, पहिल्या कशा लाकडी असायच्या आता स्टीलच्या येणार आहेत। त्याच्यामुळे आपली जी सागरी हद्द आहे 12 नॉटिकल माईल्सपर्यंतची ती अत्यंत सुरक्षित असेल। आमचे मत्स्य खाते म्हणून आमची स्पष्ट भूमिका आहे की आमच्या मच्छीमारांचा हक्क कोणीही हिरवून घेणार नाही, एवढी कडक आम्ही आमच्या मत्स्य खात्याची भूमिका असल्यामुळे कोणीच हिंमत करू शकणार नाही। म्हणून तर ही सगळी साधन समृद्धी मी वाढवतोय ना, जे त्यांना आम्ही जप्त करतो। LED लाईटचे जे काय त्यांची साधनं आहेत ती आम्ही जप्त करून घेतो, विक्री करून टाकतो, म्हणजे त्यांना असं वाटेल की मी परत महाराष्ट्राच्या हद्दीत येऊ नये एवढी आम्ही त्यांची मिलेवाट लावतो। आम्हाला त्यांच्याबद्दल बिलकुल आम्हाला सहानुभूती नाही। तुम्हाला तुमच्या हद्दीमध्ये बसून अगर मासेमारी करायची असेल तर स्वागत, पण आमच्या हद्दीत आलात आणि आमच्या मच्छीमारांच्या हक्काची मासे अगर तुम्ही हिरवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही काय सुखरूप परत आपल्या हद्दीत जाणार नाही, एवढी काळजी माझं खातं निश्चित पद्धतीने घेईल। मत्स्य खात्याने कडक नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असल्याने मलपीसह इतर राज्यांच्या बोटी महाराष्ट्राच्या हद्दीत येण्याचे धाडस करणार नाही, असंही मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले। नाही, आता तो जो बल्क कन्झ्युमरमध्ये जो आमच्या मच्छीमारांना टाकलेला आहे त्या बाबतीमध्ये 2 दिवसा अगोदरच आदरणीय खासदार राणेसाहेब मत्स्य मंत्र्यांना आणि पेट्रोलियम मंत्र्यांना ह्याबाबत भेटलेले आहेत। युद्धाची परिस्थितीमुळे थोडा तो विलंब होतोय, पण माझ्या माहिती अनुसार काही आठवड्यातच आपल्या मच्छीमारांना त्या बल्क कन्झ्युमरच्या यादीतून बाहेर टाकण्याचा महत्त्वाकांक्षी आणि चांगला निर्णय आमच्या आदरणीय मोदी साहेब घेणार आहे। परवा मी त्याचं प्रेझेंटेशन घेतलं, सगळं आम्ही तयार आहोत। आता जे काही इंटरनॅशनल जे क्रूज असतात जे सरळ मुंबईवरून गोव्याला जातात, येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्या रत्नागिरीमध्ये थांबणार आहेत, त्याच्यामुळे असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल। इथलं रत्नागिरीमध्ये स्वतःचं टर्मिनल असल्यामुळे त्याचं वेगळं महत्त्व निर्माण होईल। मोठ्या क्रूज, लहान बोटी प्लस जो आम्ही वॉटर ट्रान्सपोर्टचा प्रोजेक्ट जो आम्ही सुरू करतोय जल वाहतुकीचा आहे त्याच्यासाठी पण आम्ही तो टर्मिनल्स वापरणार आहे। म्हणून कुठेही विलंब नाही, तोडगा काढण्यासाठीच नितेश राणेला मंत्री बनवलेला आहे। म्हणजे तुम्ही निश्चिंत राहा, काही टेक्निकल अडचण आम्हाला तोडगा काढण्यासाठी काढण्यामध्ये आम्ही PhD केलेला आहे। म्हणून कुठलेही प्रत्येक बंद प्रकल्पाला चालू करण्यासाठी जी ताकद लागते, जी मेहनत लागते, जी इच्छाशक्ती लागते ती सगळी आमच्याकडे आहे। युनिट आपण आणतो सतकोंडीमध्ये, हो, तिथे 4 स्क्वेअरचं ते आहे। गोवा शिपयार्ड आहे, इथे मोठं येत आहे। ते त्यांचा आता रस्त्यासाठी मी कालच MMB कडून त्यांचा एक रस्ता पाहिजे त्यांना प्रवेशाकडे, त्याच्यासाठी आम्ही निधीची तरतूद करून दिली। म्हणून शिपयार्ड म्हणजे जहाज बांधणी ते धोरण जे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या महाराष्ट्रात आणलं पहिल्या 100 दिवसामध्ये, त्या धोरणाला आकर्षित होऊन असंख्य मोठ्यातले मोठे उद्योजक रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आता उद्याच मी सिंधुदुर्गामध्ये बोट बनवण्याच्या कारखान्याचं भूमिपूजन करतोय। तसंच तुमच्या रत्नागिरीमध्ये हे भगवती बंदर असो, गोवा शिपयार्ड असो, दिघीच्या इथे आम्ही विकास करतोय। प्लस आपल्या इथे 4 स्क्वेअर नावाचं इथे शिपयार्ड येत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये 2030 पर्यंत ह्या जहाज बांधणी क्षेत्रातून 60 ते 70 हजार
नोकऱ्या निर्माण करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. त्या मार्गावर आम्ही त्या कामाला आम्ही लागलेलो आहे. खलाशांच्या बाबतीमध्ये खलाशांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जहाज बांधणी धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याने भविष्यात 60 ते 70 हजार तरुणांना नोकऱ्या मिळतील असा विश्वास मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. बाबतीमध्ये जास्तीत जास्त व्हेरिफिकेशन किंवा असं काही कठोर निर्णय आपण बघा, जो खलाशी असेल तो आमचा भारतीय असला पाहिजे. नुसतं आधार कार्ड चालणार नाही. वोटी म्हणजे मतदार यादीमध्ये पण त्याचं नाव असलं पाहिजे. सगळ्या पद्धतीचं व्हेरिफिकेशन हे केंद्र आणि राज्य सरकार म्हणून आमची भूमिका आहे. माझी स्पष्ट भूमिका पहिल्या दिवसापासून आहे की मला किनारपट्टी ही जिहाद मुक्त करायची आहे आणि त्यासाठी लागणारी जी मोहीम आहे, जी तुम्ही मिरकरवाड्याच्या नावाने एक ट्रेलर जो बघितलेला आहे, टप्प्याटप्प्याने तुम्ही बघत राहा. मध्ये त्याचा पहिला फेजचा जो 22 कोटीचं काम आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. त्याचं आम्ही उद्घाटन करू आणि मग तिसऱ्या फेजसाठी आम्ही कामाला लागू. बंदराचा विकासासंदर्भात जिल्हा हो, बंदर विकासाचा आधार आहे. आता मुंदळाच्या नावाने गुजरातचा विकास झाला. हां, तसंच ह्या आपल्या विविध जे बंदरं आम्ही आता विकसित करतोय, जहाज बांधणीचे प्रकल्प जे आणतोय, जेट्टी नवीन नवीन तयार करतोय, इथे क्रूज टर्मिनलपासून जलवाहतुकीचे पर्याय आम्ही इथे तयार करतोय. तुमच्या रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना या जहाज बांधणी आणि बंदर क्षेत्रामध्ये नोकऱ्या निर्माण होणार आहेत. म्हणून त्याहीसाठी मी आमच्या लोढा साहेबांची जे आमचे कौशल्य विकास मंत्री आहेत, मी स्वतः त्यांच्याशी बोललेलो आहे की त्या बाबतीमध्ये कौशल्य विकासाचे विविध कार्यक्रम की बंदर क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या नोकऱ्या आहेत, कुठले स्किल आम्हाला लागतात, त्याही बाबतीच्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आणि सेमिनार घेणार आहोत. मी समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.